विदर्भचं वेगळं राज्य झालं पाहिजे याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या मनात कुठलाही संभ्रम नाही आहे. मला वाटतं की आम्ही हायकमांडच्या लक्षात आणून देऊ की वेगळ्या विदर्भाची भूमिका ही योग्य राहील. वेगळा विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय, पण हा मुद्दा भाजपाचा आहे, हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे. स्वतंत्र विदर्भ या गोष्टीला आमचा संपूर्णपणे विरोध आहे. आज जर समजा बघायला गेलं तर आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे विदर्भातलेच आहेत. मग विदर्भातले मुख्यमंत्री झाल्यानंतर पण तुम्हाला महाराष्ट्राचा तुकडा पाडावासा वाटतो कशासाठी? विदर्भाचं एक लफडं निघाले, स्वतंत्र विदर्भ का म्हणून? आज स्वतंत्र विदर्भ, उद्या स्वतंत्र मुंबई, दोन कोरडे टाकले. मुंबई मराठ्यांपासून दूर करायची करू शकणार नाही. तुम्ही आवाज द्या कोणीतरी की मुंबई आम्ही स्वतंत्र करायला आहोत, दुसऱ्या दिवशी चिरल्याशिवाय राहणार नाही, दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला चिरून काढू. हे तिरपुडे, हे काय बोलायचं या सत्ताधारी लोकांबद्दल? म्हणजे वेगळा विदर्भ हा काँग्रेसचा मुद्दा होता आणि आज बावनकुळे साहेब म्हणत आहेत की हा मुद्दा तर आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे. दोघांना या गोष्टीची लाज नाहीये. म्हणजे आज कुठं महाराष्ट्राचे तुकडे करायला तुम्ही निघालात. म्हणजे कधी मुंबई वेगळी मागता, कधी वेगळा विदर्भ मागता, आणखीन काय तर विदर्भ मागाल. म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करण्यामध्ये तुमच्यासारखे लोक बसलेच आहेत का? अहो, महाराष्ट्र हा पूर्ण चारी बाजूने एकवटलेला आहे. त्या महाराष्ट्रातनं मुंबई जात होती म्हणून 107 हुतात्मे शहीद झाले आणि आज तुम्ही वेगळा विदर्भ म्हणून वेगळा मुद्दा मांडायचा प्रयत्न करत आहात. या कुठेतरी गोष्टीचा थोडं बारकाईने विचार केला पाहिजे. सत्ता संपत्ती आले म्हणून तुम्ही काही महाराष्ट्राचे बाप झाले नाहीत. तुम्हाला नोकर म्हणून ह्या महाराष्ट्राने निवडलाय आणि ती फक्त तुम्ही नोकरी करायचं काम करा. आणि महाराष्ट्राचे जर तुकडे करायचा प्रयत्न करत असाल ना, तर या महाराष्ट्रामध्ये असे दोन वाघ आहेत जे कधीही असं होऊ देणार नाहीये. आणि ते आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे. ज्या दिवशी तुम्ही हा निर्णय घेण्याच्या थोडे अंतरावर जर गेला असाल ना, अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल. आणि ज्या दिवशी महाराष्ट्र पेटेल त्या दिवशी मला वाटतं तुम्हाला महाराष्ट्र सोडून दिल्लीला चापलुसी करायला पळावं लागेल. त्यामुळं सावध राहा. आणि सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना अशी विनंती आहे की हळूहळू महाराष्ट्राचे तुकडे करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी पुढे चालली आहे. तर हे कुठं महाराष्ट्रातल्या लोकांनी, इथल्या स्थायिक लोकांनी विचार केला पाहिजे की महाराष्ट्राचे तुकडे होता कामा नये. बाकी इथली जनता काही अनपड आहे, काही हुशार आहे. पण जे अनपड आहे ते आता हुशार होण्याची वेळ आलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.